विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तर महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं। महायुतीच्या अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपला मिळालेल्या जागांचा आकडा पाहता आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार लवकरात लवकर स्थापन होईल असं सर्वांना वाटत होतं। मात्र एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महायुतीचा मुख्यमंत्री बसण्यात उशीर लागतोय असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। एवढी मोठी जागांची आघाडी मिळून, एवढ्या मोठ्या जागा मिळून सुद्धा महायुतीला सरकार स्थापनेत कोणता अडसर ठरतोय? महायुतीमधील शिंदे गट, अजितदादा गट आणि भाजप यांच्या कोणत्या भूमिका आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। महाराष्ट्रात आता महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित असलं तरी सुद्धा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू असतानाच कोणती खाती कोणत्या गटाला मिळणार, कोणत्या पक्षाला मिळणार यावरूनही शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। मात्र एकनाथ शिंदे गट या सर्व घडामोडींमध्ये अग्रेसर आपल्याला बघायला मिळतोय। शिंदे गट अधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवात करायची झाली तर मुख्यमंत्री पदापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल। ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत घरोबा केला, महायुतीत येत सरकारमध्ये सामील झाले। त्यानंतर अजित पवारही महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते आणि आता विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढल्यानंतर महायुतीला बहुमत मिळालं। आता मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्यानंतर आणि यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील नेत्यांना होती। मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष बनून आल्यानंतर इथलं चित्र बदललं आणि महायुतीमध्ये भाजपचाच नेता मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना दिसत होतं। या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे गट मात्र थोडासा बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वतः पत्रकार परिषद घेत माझ्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री बनण्यात कोणताही अडथळा असणार नाही अशी भूमिका मांडली। याशिवाय मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्री पदासाठी जे नाव पुढे करतील त्याला शिंदे गटाचा पाठिंबा असेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। एकंदरीत एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाबाबत माघार घेतल्याचं स्पष्ट दिसत होतं। मात्र त्यानंतरही अमित शहा यांना अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेटले आणि त्यानंतर सुद्धा शिंदे गटात नाराज असल्याचं चित्र बघायला मिळालं। मात्र सुरुवातीला सीएम पदावरून दावा मागे घेतल्यानंतरही शिंदे गट नाराज का होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मुद्दे प्रामुख्यानं बघायला मिळतील। सुरुवातीला शिंदे गटाला अपेक्षा होती की महायुतीला हे जे यश मिळाले ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मिळाले। लाडकी बहीण योजना असू द्या किंवा इतर योजना असू द्या, त्या सगळ्या योजना मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरात लागू झाल्या आणि त्या यशस्वी झाल्या। आणि लाडक्या बहिणींचं जे प्रेम आहे मतरूपातलं, ते प्रेम एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाले आणि एकनाथ शिंदेंनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी अपेक्षा शिंदे गटातील नेत्यांची होती। कदाचित शिंदे गटातील नेते यांच्यामार्फत एकनाथ शिंदेच बोलत होते। मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानं भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचा दावा मागे घेतला आणि त्यानंतर नाराजी नाट्य सुरू झालं। या नाराजी नाट्यामागची आणखी 2 ते 3 कारणं आहेत। या अपेक्षा फोल ठरल्यानंतर अमित शहांसोबत जी बैठक झाली अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची, त्यामध्ये अमित शहांनी स्पष्ट संकेत दिले की महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार। मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे अमित शहांनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही किंवा त्या बैठकीतही त्या नावाचा उल्लेख केला नव्हता। जरी महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जात असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव अमित शहांनी पुढे केलं नव्हतं। मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जे नवे चेहरे आणले गेले तसा प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतो का याबाबतही आता शक्यता वर्तवली जाते। मात्र ज्यांच्या पाठिंब्यावरती भाजप आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार आहे त्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही अमित शहांनी महाराष्ट्रात भाजपचा चेहरा म्हणून कोण असेल, मुख्यमंत्री पदावर कोण बसेल हे सांगितलेलं नव्हतं। एकंदरीत अमित शहांच्या बोलण्यातून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजपनं गृहीत धरलेलं होतं। मग भाजपचा कोणताही चेहरा असला तरी एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना पाठिंबा द्यावा लागेल असंच अमित शहा यांचं म्हणणं होतं। हे गृहीत धरल्यामुळेच एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कारण मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याचं नाव पुढे न करता, चेहरा समोर न आणता थेट भाजप जो चेहरा पुढे आणेल त्याला पाठिंबा द्यावा लागणार असल्यानं एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपदे भाजपकडे होतं, तर अर्थ खातं हे अजित पवार गटाकडे स्वतः अजितदादांकडे होतं. आता शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री पदासह गृह खात्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय जी शिंदे गटाकडे मागच्या सरकारमध्ये 9 मंत्रिपदं होती, ती सर्व मंत्रिपदं शिंदे गटाने मागितली आहेत. याशिवाय उद्योग आणि शहरी विकास हे सुद्धा 2 महत्त्वाची खाती शिंदे गट स्वतःकडे ठेवू पाहतंय. मात्र यामध्ये इतर 9 खात्यांसंदर्भात बोलण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पदासोबत गृह खातं हे सर्वात महत्त्वाचं खातं आहे, जे एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवू इच्छितात. गेल्या 5 वर्षाचा अनुभव बघता आणि गेल्या 2014 पासूनचा भाजपचा कार्यकाळ बघता गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं. मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे ठेवलं होतं. आता मात्र गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं हे एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवू इच्छितात. त्यासाठीच दबावतंत्राचा प्रयोग म्हणून नाराजी असल्याचं दाखवत एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत विधानसभेचा निकाल लागून आठवडा होत आलेला असला तरी सुद्धा भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा झालेली नाही. फक्त अमित शहांच्या उपस्थितीत जी मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झाली तेवढीच चर्चा सध्या झालेली दिसते. त्यामुळे भाजप कुणाला मुख्यमंत्री पदावर बसवायचं याबाबतीत एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना विश्वासात न घेता स्वतः ठरवून भाजपसाठी हितकारक ठरेल आणि अमित शहा यांच्या व्यूहरचनेनुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर दबाव राहील अशा पद्धतीचा चेहरा आणू इच्छित असल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती कळते. त्यामुळेच एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजपचा कुणीही चेहरा असला तरी आमचा पाठिंबा राहील अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे एका तराजूत आणि भाजप आणि अजितदादांचा गट एका तराजूत असंच चित्र आपल्याला सध्या महायुतीत बघायला मिळतंय. म्हणूनच मुख्यमंत्री पदाची घोषणा प्रत्यक्षात होण्याआधीच हे जे महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे ते मुख्यमंत्री कोण होणार याबरोबरच महत्त्वाची खाती जी आहेत ती कुणाच्या पारड्यात पडणार यावरूनच सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. म्हणूनच दिल्लीतील बैठक संपल्यानंतर मुंबईतील बैठक होण्याआधीच जी अजित पवार भाजप आणि शिंदे गटामध्ये होणार होती त्याआधीच एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांचे दरेगावी घेऊन निघून गेले आणि त्यानंतर तिथे आजारी असल्यानं शिंदेंनी तिथेच रेस्ट घेतली. म्हणूनच सीएम पदावरून सुरुवातीला 2 पावलं माघार घेतलेल्या शिंदे गटानं प्रमुख आणि महत्त्वाची खाती घेण्यासाठी नाराजी नाट्याचा खेळ करत नवा डावपेच खेळल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसते. या व्हिडिओ तिथेच थांबूयात. ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.